मित्रहो नमस्कार. AB8 नावाचं एक औषध अमेरिकेतल्या पीटर्सबर्ग विद्यापीठाने शोधून काढलंय आणि त्याची बातमी गेल्या 2 दिवसापासून मीडियामध्ये आहे. तर याबद्दल थोडक्यात मी तुम्हाला हा अपडेट देतो. हे काय औषध आहे, हे कुठल्या स्टेजला आहे आणि याचा आपल्याला भविष्यात येणाऱ्या भविष्यात काय अर्थ आहे आपल्यासाठी. तर मित्रहो, AB8 हे पीटर्सबर्ग युनिव्हर्सिटीने लॅबमध्ये आधी औषध तयार केलं. कसं तयार केलं तर त्यांनी व्हायरस हा अँटीबॉडी असलेल्या ब्लडमध्ये प्लाझ्मामध्ये टाकला लॅबमध्ये आणि त्या व्हायरसला कुठली अँटीबॉडी ही स्ट्रॉंगेस्ट बाइंड करते, न्यूट्रलाइज करते, अशा अँटीबॉडी शोधली त्या ब्लडच्या प्लाझ्मामधून. आणि त्या अँटीबॉडीचा एक छोटासा पार्ट जो बाइंड होतो, म्हणजे मूळ ओरिजिनल अँटीबॉडीच्या अगदी लहान आहे तो, त्यांच्या म्हणण्यानुसार हा 10 पटीने लहान आहे ॲक्च्युअल अँटीबॉडीच्या साईजपेक्षा. जो भाग व्हायरसला स्ट्रॉंगली बाइंड होतो आणि न्यूट्रलाइज करतो तो भाग त्यांनी लॅबमध्ये प्रोड्यूस केला आणि मग त्याची ॲनिमल ट्रायल केली. म्हणजे लॅब स्टडीच्या पुढची जी स्टेज आहे, प्री क्लिनिकल स्टेजमध्ये लॅब आणि ॲनिमल स्टडीज असतात आणि मग क्लिनिकल स्टडी म्हणजे ह्युमन बिईंगमधल्या फेज 1, 2, 3, 4 ट्रायल्स होतात. तर यांची आता लॅबमधला स्टडी झालेला आहे. त्यांना लॅबमध्ये व्हायरस न्यूट्रलाइज होतो हे आढळून आल्यानंतर त्यांनी ॲनिमल स्टडी केला. मग माईस आणि दुसऱ्या एका प्राण्यावर त्यांनी बघितले आणि या प्राण्यांमध्ये व्हायरस टाकला त्यांनी आणि व्हायरसने इन्फेक्ट केलं या प्राण्यांना आणि त्यांना ही AB8 नावाची जी अँटीबॉडी आहे मायन्यूट ही दिली. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की ज्या प्राण्यांना व्हायरस दिला आणि AB8 नाही दिलं त्यांच्यामध्ये व्हायरस हा सक्रिय होता आणि ज्या प्राण्यांना माईस आणि हॅमस्टरला ही AB8 अँटीबॉडी दिली त्यांचा व्हायरस हा न्यूट्रलाइज झाला आणि तो खूप कमी डोसवर न्यूट्रलाइज झाला. त्यांनी अगदी मायन्यूट डोस यांना दिला. तर ही चांगली बातमी आहे मित्रांनो. म्हणजे ॲनिमल ट्रायलमध्ये ही AB8 अँटीबॉडीचा जो पार्ट आहे हा सक्सेसफुल झालेला आहे आणि म्हणून त्यांनी सेल नावाच्या जर्नलमध्ये याचा अहवाल पब्लिश केलेला आहे आणि मीडियामध्ये देखील बातमी आलेली आहे. तर ही काय आहे अँटीबॉडी? तर हे छोटं, मी पूर्वी म्हणलं तुम्हाला की छोटासा भाग आहे अँटीबॉडीचा, 10 पटीने साईजने कमी आहे. त्यामुळे याचा छोटा डोस देखील दिला तरी चालेल. तो स्किनच्या खाली किंवा नाकातून असा स्प्रेने दिला तरी देखील तो ब्लडमध्ये जाईल आणि तो क्विकली ॲक्ट होईल असा त्यांचा अंदाज आहे. नाही, दुसरी गोष्ट अशी आहे की हा तयार करायला खूप सोपा आहे कारण लॅबमध्ये त्यांना आता कळलंय की हा कसा रिप्रोड्यूस करायचा. ह्युमन ट्रायल्समध्ये जर सक्सेसफुल झाला तर त्याचं मास प्रोडक्शन मोठ्या प्रमाणावर करता येईल. तिसरा त्याचा जो फायदा होईल तो म्हणजे ज्या लोकांना इन्फेक्शन झालंय त्यांना तर हे द्यायचंच आहे, त्यांना फायदा होतो न्यूट्रलाइज करायला. परंतु जे ॲट रिस्क आहेत की ज्यांना इन्फेक्शन झाल्यानंतर देण्यापेक्षा त्यांना होण्याच्या आधीच जर दिलं तर त्यांना प्रोटेक्शन होईल, ही देखील शक्यता याच्यामध्ये आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपले वयोवृद्ध लोक, ज्यांना वेगवेगळे आजार आहेत ते लोक, हेल्थ स्टाफ, स्कूल स्टाफ, म्हणजे कोरोना योद्धे जे आहेत या लोकांना जर तो डोस दिला तर त्यांना प्रोटेक्शन मिळेल. त्याचं प्रोटेक्शन समजा काही आठवडे किंवा महिने एवढंच असलं तरी चिंतेची बाब नाही कारण आपण ते रिपीट करू शकतो. जोपर्यंत ॲक्च्युअल व्हॅक्सिन येईल, व्हायरस पुढे भविष्यात निष्प्रभ होईल तोपर्यंत आपल्याला रिपीट डोसेस याचे देता येतील. मग ते महिनाभर का चालेल ना, महिन्याभरानंतर पुन्हा रिपीट डोस घ्यायचा म्हणजे असं आपल्याला प्रोटेक्शन करता येईल. तर याचा आता सध्या स्टेटस काय आहे? तर हे जे युनिव्हर्सिटीचं जे डिपार्टमेंट आहे आणि जे यात त्यांनी कंपनी स्थापन केली आहे यांच्यानुसार आता याचं प्रोडक्शन तयार करून या मेडिसिनचं याच्यासाठी अप्रुव्हल घ्यावं लागेल ह्युमन ट्रायल्ससाठी आणि मग फेज 1, फेज 2 हे ह्युमन व्हॉलेंटियर्स ज्यांना इन्फेक्शन झालंय त्यांना ते द्यावं लागेल. कारण तुम्ही व्हॉलेंटियर्सला व्हायरस देऊन मग त्यांच्यामध्ये टेस्टिंग नाही करू शकत, ते मेडिकल रिसर्चच्या एथिक्सच्या विरोधात आहे. त्यामुळे ज्या लोकांना संक्रमण झालंय, ज्यांना आजार झालाय अशा लोकांना हे टेस्टिंग करावं लागेल, म्हणजे पेशंट्समध्ये टेस्टिंग करावं लागेल. तर यामुळे होणार काय आहे की आपल्याला थोडीशी याच्या अप्रुव्हल नंतर, सेफ्टी अप्रुव्हल नंतर थोडी वाट बघावी लागणार आहे. त्यांचं म्हणण्यानुसार 2021 मध्ये, अर्ली 2021 मध्ये ह्युमन ट्रायलला सुरुवात होईल. म्हणजे फेज 1, फेज 2 जर त्यांनी क्विकली केल्या आणि त्यात जर इफेक्ट दिसला, मित्रांनो एक लक्षात घ्या की या ट्रायलमध्ये खूप जास्त वाट बघावी लागणार नाहीये. पेशंटला द्यायचं, त्यांना बरं वाटलं
आणि न दिलेल्या पेशंटपेक्षा त्यांचा रिझल्ट चांगला असेल तर आपला काम झालं. म्हणजे व्हायरसचं व्हॅक्सिन सारखं काही महिने याला वाट बघण्याची गरज नाही. तर ही क्विक आणि शॉर्ट ट्रायल असणार आहे आणि लगेच फेज 3 ट्रायलमध्ये एंटर केलं आणि त्यात जर चांगला मॅसिव्ह रिझल्ट आला 2 ग्रुप्समध्ये तर हे ड्रग बाजारामध्ये लवकरात लवकर येऊ शकतं. कदाचित व्हॅक्सिनच्या आधी देखील हे येऊ शकतं, काही सांगता येत नाही. कारण व्हॅक्सिनला जर अडचणी आल्या लॉन्च करायला तर हे मेडिसिन देखील आधी येऊ शकतं. पण तरी देखील याला काही महिन्याचा अवकाश आहे या औषधाला. कारण हे फक्त प्री क्लिनिकल फेजमध्ये सध्या पास झालेलं आहे. क्लिनिकल फेज यायला अजून ट्रायल्स होतील आणि मग ते बाजारात येईल. काही महिने लागतील. 2021 मध्ये सगळं व्यवस्थित असलं तर नक्की हे लवकरात लवकर बाजारामध्ये येईल. आय होप या माहितीवरून तुम्हाला AB8चा अपडेट मिळाला असेल. तर इट्स अ गुड न्यूज, बट स्टील वी हॅव टू प्रोटेक्ट अवर सेल्फ. आपल्याला पंचसूत्री पाळायची आहे. हाय रिस्क लोकांनी स्वतःला सांभाळून ठेवायचं आहे. हँड हायजीन, मास्क, गर्दी टाळणे हे सगळं आपल्याला करत राहावं लागणार आहे. टेक केअर. बाय बाय.